आदाब, नमस्कार। परभनी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। आज हम उस माहौल को लेकर आपके सामने पेश कर रहे हैं जो परभनी के और तमाम ज़िले के अंदर एक निगाहें लगी हुई है। राम प्रसाद जी काड़े, राम प्रसाद जी काड़े जो एरंडेश्वर के रहने वाले, जिनकी ज़मीन का विवाद खासदार यानी सांसद संजय उर्फ बंडू जादव के साथ चल रहा है। उसमें हमने उनके परिवार से मिलकर पहले उनसे जानकारी ली थी। उसके बाद उसी के दरमियान कुछ दिनों के बाद सांसद और संजय उर्फ बंडू जादव इन्होंने भी अपनी प्रेस लेकर उसमें वो सब सवाल रखे थे। उन सवालों को लेकर सबके सामने ये प्रश्न पड़ा हुआ था कि राम प्रसाद काड़े सामने क्यों नहीं आते हैं। प्रसाद काड़े, इनको हमने आज आपके सामने, दर्शकों के सामने लाने की कोशिश की है और उनके जो सवाल है वो सवालों को आपके सामने रख रहे हैं कि क्या क्या मामला हुआ और किस तरह हुआ। ये सच्चा आईना आपके सामने पेश कर रहे हैं हम। राम प्रसाद जी काड़े, आपलं महानगरमध्ये स्वागत आहे सर। असं काय प्रकरण झालं ज्यामुळे आज परभणी जिल्हा तुमच्याकडे नजरेनं बघत आहे की काय प्रकरण आहे की आज खासदार जे सांसद, आमच्या हिंदीमध्ये बोलते कि सांसद उर्फ संजय उर्फ बंडू जादव, इन्होंने कहा है कि आपने बार बार जाकर आपकी ज़मीन उनको देने के लिए बात कही थी और उसी के साथ आप कोई छोटे बच्चे नहीं हैं कि आपको जो तो बात बताई जाए और उसके बाद आपके फैमिली को क्यों पूछे, ऐसा उनका कहना है। क्योंकि मैंने उनसे ज़मीन ली हुई है और उनसे व्यवहार किया हुआ है मेरा, तो मैं उनसे बात करूँगा और उनसे बात कीजिए आप और उनसे पूछिए। तो सर, हम हमारे दर्शकों का ये कहना है कि आप अपना क्या हुआ डिटेल ये पूरा ब्यौरा बताइए। आपका नाम के साथ। सर, मैं प्राध्यापक राम प्रसाद बाबारावजी काळे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. मैं एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में प्रोफेसर था और एरंडेश्वर जे आहे ती माझी म्हणजे जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे आणि झिरो फाट्यावर जी माझी वडिलोपार्जित एक 5-7, 10, 8, 7-8 पिढ्यापासूनची जमीन आहे आणि ती जमीन आहे। तर हा जो बंडू जाधव साहेबाचा जो आमचा जो व्यवहार झाला, तो प्रथमतः माझा जो मुलगा होता तो जाधव साहेबांचा खूप मोठा कार्यकर्ता होता, बंडू जाधव साहेबांचा, स्वप्नील काळे म्हणणार, शिवसेनेचा। आणि तो इतका निष्प्रह कार्यकर्ता होता की जाधव साहेबाला तो जर म्हणले की बाबा माझा जीव दे तरी त्याच्या इतकी तयारी असायची त्याची। आणि तो शेवटी दवाखान्यामध्ये जेव्हा ॲडमिट होता तेव्हा तो प्रत्येक वेळेला विचारायचा की बाबा, ते इलेक्शनचा पिरियड होता की बाबा जाधव साहेब आपले निवडून यायलाच पाहिजे, त्याला आम्ही म्हणलं की बाबा तू गळ्यातला रुमाल काढ, तर त्यानं सांगितलं की हा शिवसेनेचा रुमाल आहे, मी गळ्यातला काढणार नाही, जाधव साहेबाचं प्रतीक आहे, मी जरी मराल तर माझा मरेपर्यंत रुमाल काढू नका तुम्ही गळ्यातला, एवढं सांगून असा म्हणजे इतका तो एकनिष्ठ कार्यकर्ता होता। आणि हा गेल्यानंतर अचानक म्हणजे लिव्हर खराब झालं त्याचं। गेल्यानंतर मग काय झालं की सदाशिव नावाचा जो आमचा गावाड्यातला एक चुलत भावाचा मुलगा आहे, तो त्या निमित्तानं त्यानं जवळीकता साधली की बाबा हा मी स्वप्नील गेला तुमचा, आता तुम्ही मला स्वप्नील समजा आणि मी तुमचे काय, तो काम करीत होता। जे काय माझे बँकेचे त्याचे व्यवहाराचे, शेतात नेणं देणं, मजुरांना हे करणं, ते सगळं असं होतं। तर काय केलं की या मिन टाईममध्ये या पप्पू गायकवाडनं सदाशिवला गाठलं। पप्पू गायकवाड जे आहेत, आपण गेटसमोर त्यांचं माऊली आहे, की बाबा असं ते जाधव साहेबांना काही करार जमीन पाहिजे, त्यांना एक प्रोजेक्ट आणायचा आहे मोठा कुठला तरी, आणि त्या प्रोजेक्टच्या निमित्तानं आपल्याला ती झिरो फाट्यावर जमीन पाहिजे, तर ती आपल्याला काही दिवसात गेली कर जमल का, असं म्हणून त्यांनी म्हणजे मला म्हणलं की बाबा, त्याच्यानंतर तो मला आपण गायकवाड साहेबाकडे चर्चेला जाऊ। मग आम्ही पप्पू गायकवाडच्या हॉटेलमध्ये आलो, त्यांनी सांगितलं की बाबा असं खासदारचं म्हणणं आहे की आपल्याला काही करारावर ही जमीन पाहिजे। त्याच्यानंतर आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितले की बाबा आम्ही तेवढे तुमचे कामं केले आहेत, हे सगळ्या गोष्टी केल्यात आणि मला थोडं काही दिवसापुरतं हे प्रोजेक्ट रन करण्यासाठी करार बेसवर ही जमीन द्या। तर त्या दृष्टीनं मी ठीक आहे म्हणलं, एवढा असं हरकत नाही, काय एवढं आपल्याला त्याचे उपकार आहेत, त्यांनी मागं आपली जमीन बी सोडून दिली आमची, त्यांचे फार मोठे उपकार आहेत आणि काय हरकत नाही। आणि मुलांसारखेच आहेत आपल्या, त्या आम्हाला मुलासारखंच म्हणजे स्वप्नीलसारखंच समजा, असं नेहमी म्हणायचे काय काम पडलं हे पडलं। तर आमचा त्याचा विश्वास होता फॅमिलीचा सगळं की बाबा परभणीमध्ये एक जाधव साहेब आपला एक असं व्यक्तिमत्व आहे की जे आपल्यावर संकट आले, काही हे आले, आमच्या मुलीसुद्धा म्हणायचे काही संकट आलं पप्पा काय आलं तुम्ही जाधव साहेबाकडे जाता, त्यांना वेळोवेळी सांगा, पण तशी काही कधी वेळच आली नाही आपल्यावर उलटं। तर त्याच्यामुळे मग हा गेल्यानंतर ते म्हणा, या दोघांनी मला त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर म्हणले असंच करायचं, मला हरकत नाही करायचं, ठीक आहे। तर म्हणलं ठीक आहे, करारपत्रावर म्हणलं काही प्रॉब्लेम नाही, तर काही दिवसाकरता करायचं म्हणून त्यानं गेलं। नंतर पुन्हा 2 दिवसांनी सांगितलं की ठीक आहे, आता करारपत्र तयार करायची या तुम्ही। पण त्यांच्या जेव्हा ऑफिसमध्ये गेलो, यांनी त्या दोघांनी मला घेऊन गेलं, हे सदाशिव काळे आणि हे। आता अगोदर नंतर त्यांची एकत्रात यायचं काय बोलणं झालं मला माहीत नव्हतं, पण एवढंच मला फक्त बोलणं यांनी सांगितलं की असं पाहिजे म्हणून। त्याच्यानंतर गेलं तिथं, तर मी पाहिलं तर तिथं ते मला करार म्हणजे भाडेपत्र करारपत्राच्या ऐवजी रजिस्ट्री दिसली। तर रजिस्ट्री दिसल्यानंतर ते म्हणले बाबा, ते मला ही तर रजिस्ट्री दिसायली ही सगळी, तर ते म्हणले बाबा रजिस्ट्रीने आपल्याला दाखवून नावानं जमीन पाहिजे आणि 7-12 आपल्या नावाची जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही नाही, आणि हे तुम्हाला 5-7 महिन्याकरता पुन्हा आम्ही तुम्हाला वापस करणार आहेत।
असं त्या दोघांवर चर्चा अगोदर केली त्यांनी असं पप्पू गायकवाड आणि सदाशिवबरोबर. आणि तेच चर्चा त्यांनी मला सांगितली. तर त्याच्यामुळे म्हणले बाबा यांनी तुमच्याबरोबर चर्चा केली काय, तर म्हणलं चर्चेप्रमाणे असेल तर काय हरकत नाही, ठीक आहे. मग ते सगळं झाल्यानंतर दिसले डॉक्युमेंट दिसल्यानंतर ते म्हणले नाही काही तुम्ही चिंता करू नका, आपल्याला हे 5-7 महिन्यात आम्ही तुम्हाला सगळे हे प्रोजेक्टचं झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला वापस करू. ठीक आहे म्हणलं. आणि त्याबरोबर त्यांनी डॉक्युमेंट तिथं परभणीतच माझी सही घेणं आणि ज्या काही सह्या रजिस्टर ऑफिसमध्ये लागतात त्या नंतर पुण्याला. तर माझ्याबरोबर एक स्पेशल गाडी देऊन पप्पू गायकवाड आणि सुदाम माने नावाचा जो व्यक्ती आहेत त्यांनी बरोबर दिलं. त्यांच्या मिसेसला वेगळी गाडी दिली आणि इथं स्पेशल फोन करून सांगितलं त्यांनी रजिस्टरला की बाबा तिथं गर्दी काय करू नका, कारण ही आणि तिथं गर्दी असेल तर ती हटवा आणि यांना ताबडतोब कामं करून द्या बरं का, तिथं कोणी माणसं नाही आले पाहिजे असं सांगून त्यांनी फोन केला रजिस्टर ऑफिसला पूर्ण्याच्या. आणि तिथं गेलो आम्ही, इमिजिएट सह्या घेतल्या, माझ्या सगळ्या सह्या घेतल्या आणि ताबडतोब मग मला यांनी 0 फाट्यावर आणून सोडलं सर मिन टाईममध्ये. बरं, ज्या वेळेस आपली रजिस्ट्री झाली ह्या वेळेस लॉकडाऊन लागलेलं होतं. हो सध्या कारण की कोरोनाचा महामारीचा एक चालू होतं त्याच वेळेस याच्या नेमकाचं म्हणजे ऑनलाईन जे पद्धतीने आपल्याकडे रजिस्ट्री होते त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे रजिस्ट्री करण्यासाठी इतकं म्हणजे घाई गर्दी कशी काय म्हणजे त्यांनी तर ते आता कसं आहे, खासदार आहे, सत्ता आहे आणि सगळ्या गोष्टी. तर त्यांनी अगोदर आदल्या दिवशी त्यांनी फोन केला होता की उद्या तुमचं ते चालू आहे का, काय म्हणतो त्याला आपण ऑनलाईन चालू आहे का बंद आहे, कारण नेहमी बंद चालू व्हायचं. तर ते तुमचं चालू असलं तर बघा ताबडतोब, आणि त्या दिवशी चालू असलं त्या दिवशी मला सकाळी फोन करून सांगा तुम्ही. मग त्या दिवशी ते डॉक्युमेंट तयार झाले त्यांनी, म्हणजे ते ऑनलाईन चालू आहे म्हणून. आणि त्या दिवशी सेम डेला ते तयार गेल्या आणि तिथं गेल्या इमिजिएट मी फक्त 10च मिनटं त्या रजिस्टर ऑफिसमध्ये होतो सर फक्त. आणि त्यांचे जे साक्षीदार कोण त्यांनी ठेवले होते ते तर काही माझ्या ओळखीचेही नव्हते सर. ते रजिस्ट्रीला जे साक्षीदार लागतात ना ते कोण होते काय तुम्हाला तर काही ओळख नव्हती, त्यांचे कोण कार्यकर्ते होते माहीत नाही गावातले परभणीतले. बरं, आता हे आपण जे ते खासदार साहेबांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्याकडं 4-4, 5-5 वेळेस चक्रा मारल्या की ही मला शेती विकवायची आहे, आणि म्हणजे आपल्याकडं जे शेती विकण्याचे कारण काय होतं की आपलं काय मला 4-4 आणि 5-5 मी कशाला चक्रा मारू सर. मला म्हणजे माझ्याकडं लायबिलिटीज माझ्याकडे आता काहीच नाही राहिलेले आहेत. मुलींचे लग्न झाले, सगळं झालं. मला जवळजवळ 50-60 हजार पेन्शन मिळते सर, आणि तिथला जो किराया मिळतो, शेतीचं उत्पन्न मिळतं. त्याच्यामुळे मला काय कुठली बिमारी नाही सर दवाखान्यात, मला काय BP नाही, शुगर नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे मला पैसे लागायचे कशाला. हे गुडफेत बनून यांना जे आपल्यावर यांचे उपकार आहेत त्या उपकाराची परतफेड म्हणून मी ह्या गोष्टी केल्या की वास्तविक मला पैशाची काही गरजच नव्हती सर, किंवा मी शेत विकेल. बरं, विकलं शेत मी तरी ही जे जमीन मी आता त्यांना दिली ही नॅशनल हायवेवरची जमीन आहे सर. हिचं जर मार्केट व्हॅल्युएशनप्रमाणे जर काढलं तर 8 ते 10 कोटी रुपये होऊ शकतात, अलग लक्षात. आणि मग 8 ते 10 कोटी होणाऱ्या जमिनी मी यांना 45 लाखात कसं काय देईल सर. ते तर म्हणाले नाही दूधखोळा आहे का प्रोफेसर आहे का. हे जे दूधखोळा प्रोफेसर हे जे त्यांचे वाक्य ते अत्यंत चुकीचे आहेत. इथं फक्त भावनेचा प्रश्न आहे सर, आणि त्यांनी केलेल्या आमच्यावर उपकाराचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत की त्यांना जे प्रोजेक्टसाठी पाहिजे होतं सगळं त्याच्यामुळे ते केलेलं आहे. वास्तविक इतक्या स्वस्त जमीन द्यायला मी काय वेडा नाही, अलग लक्षात. आणि बरं मला काही दुसऱ्या लायबिलिटीज नाहीत. खरंच आता एखादं मुलीचं लग्न आहे बाबा आणि आपण याच्याकडून पैसे व्याजानं काढून मग त्याचे दुप्पट होतील वगैरे असं काहीच नाही. त्याच्यामुळे माझ्याकडं शिकण्याचं काहीच नाही ना. मला पेन्शन आहे, तिथला किराया आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. हे फक्त गुडफेतमध्ये व्यवहार केलेला आहे सर हे. आता हे खासदार साहेबांचं सांगणं आहे की तुम्हाला चेक तुमच्या खात्यामध्ये टाकले, ते खात्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही जे पैसे काढलेत असं त्यांचं म्हणणं आहे की ते तुम्ही बघा ते खात्यामधले पैसे कोण काढले काय केलं, तर आपण किती वेळा काढले आणि किती चेक म्हणजे आपल्याला भेटले होते त्याच्यातून. तर खरं म्हणजे सर त्यांनी जे आता हे व्यवहार केला आहे, हे जे चेक आहेत हे चेक जवळजवळ असा कधीच व्यवहार नसतो खरं व्यवहार करायचा असता तर मला. कारण रजिस्ट्रीमध्ये कसं असते, रजिस्ट्री केल्यानंतर माणूस ये हात साईन करो, ये हात पैसे लो, या हात दो, ये हात लो असं असते. तरी पण यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळं यांचे जे वेगवेगळ्या तारखेचे 7 चेक आहेत, परत 7 चेक आहेत, तर मला त्या दिवशी त्यांनी रजिस्ट्रीच्या दिवशी त्यांनी 7 चेक माझ्या पोस्ट डेटेड चेक माझ्या स्वाधीन करायला पाहिजे होते, पण त्यांनी केलेच नाहीत माझ्याजवळ. आणि हे टोटल 7 चेक हे यांच्याकडेच होते. पण हे चेक पहिला चेक त्यांनी जे वटविल म्हणजे आणला माझ्याकडं सही करण्यासाठी, ते 7,49,000चा चेक मी त्यांच्या मिसेसचा चेक त्यांनी मला जो पहिला चेक होता 7,49,000चा तो माझ्याकडे दिला आणि मला सांगितलं की तुम्ही कॅश करून मला परत द्या. परत द्या. तो मी सेम डेला त्यांना 7,49,000चा चेक माझ्या खात्यावरून त्यांच्या मिसेसला परत दिला इन कॅशमध्ये. आणि बाकीचा जो दुसरा चेक आहे सर, दुसरा चेक दिला 7 पैकी त्यांनी, तर दुसरा चेक जेव्हा ते घेऊन आले स्वतः खासदार साहेब पप्पू गायकवाडच्या हॉटेलमध्ये, तेव्हा मीन टाईममध्ये माझी मिसेस आणि सुनबाई तिथून जात होत्या मार्केटमध्ये. त्यांनी पाहिले खासदार साहेब मी उभा आहे, तर त्यांनी थांबवली गाडी त्यांची स्कूटी आणि म्हणले काय प्रॉब्लेम आहे, ते असा चेक आहे. ते म्हणे तुम्ही चेक काय करायला भानगड्या.
तर म्हणले हे चेक तुम्ही काय करायला साहेब असे हे आलं का लक्षात. हे चेकवर सही तर योगायोगानं काय झालं की त्यांच्या मिसेसचं चेक त्या दिवशी सिग्नेचर नव्हतं चेकवर चुकीनं राहिलेलं होती. मग ते चेक वापस गेला. तर मग यांना डाऊट आला आमच्या घरच्या मंडळीनं सगळ्या की बाबा हे जे चेक साहेब रजिस्ट्रीचे बी चेक आलेत, हे चेक परस्परच द्यायलेत आणि परस्परच काढून गेलेत, हे काय व्यवहार आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं आमच्या घरच्याने की बाबा हे तुम्ही आता चला घरी, तुम्ही हे व्यवहार काही करायचे नाही, चेक बी काही सहाय्य करायचं नाही, काही नाही, हे चला घरी आणून. आणि मग मिन टाईममध्ये त्यांनी बाबा पहिलाच व्यवहार तुम्ही आम्हाला न विचारता केला ना, आता पुन्हा हे करायचं म्हणून त्यांनी माझी पासबुक चेकबुक सगळे ताब्यात घेतली आणि सगळे ताब्यात घेतले. वास्तविक हे सात जे पोस्ट डेटेड चेक आहेत अशी पद्धतच नसती सर इन जनरल म्हणजे पैसे देण्याची, की 7 तारखेचे 7 पोस्ट डेटेड चेक द्यायचे. पण त्यांना जर खरंच पैसे द्यायचे होते तर 7ही चेक मला रजिस्ट्रीच्या दिवशी का नाही दिले त्यांनी, पोस्ट डेटेड द्यायचे. मी जे डेट होते त्या डेटला टाकून माझे पैसे उचलले असते ना सर. पण तसं नाही केलं त्यांनी. मग हे स्वतः का चेक टाकीत होते परस्पर माझ्या खात्यावर मला न सांगता, याच्या मागची काय भूमिका आहे. बरं, आपले चेक कोणाला दिले होते काय. नाही, त्याच्यात एक चेकला मी 7,49,000 दिला. आता 2 चेक माझे त्याच्या खात्यावर जमा आहेत आणि बाकी जे मी माझा हा सदाशिव जो कारभार पाहत होता त्याच्याकडे मी म्हणजे सह्या कोरे चेक करून सह्या द्यायचं की बाई तुला काही पेमेंट लागलं, काय लागलं, हे लागलं. तर मिन टाईममध्ये कसं झालं की बाकीचे हे 2 चेक सोडून बाकीचे जे 3 चेक गेले ते सगळे टोटल त्या सदाशिवनं उचलून नेले. कारण बरं जाधव साहेब ज्या दिवशी चेक टाकायचे त्या दिवशी त्याला कसं माहीत व्हायचं त्या सदाशिवला की मी चेक टाकायला आज म्हणून, मलाही नाही सांगायचे. तर ह्या अशा तऱ्हेनं बाकीचे गेले. त्यांना 1 चेक मी वटून दिलेला आहे, 2 चेक माझ्या ह्याच्यावर आहेत, बाकी 3 चेक त्या सदाशिवनं माझ्या खात्यावरचे उचलून नेले. जे आपलं हे व्यवहार झालेलं आहे किंवा हे जे प्रकरण व्हायले आपल्या फॅमिलीला तुम्ही का सांगितलं नाही की बाई मुलींना किंवा कमीत कमी पत्नीला की बाई असं तर माझा हे व्यवहार चाललं आहे, काय म्हणजे कशामुळे तुम्ही सांगितलं नाही, काय असं कोणतं तुमचं प्रेशर म्हणजे डिप्रेशन. माझी अशी भावना झाली सर की यांचा टेम्पररी व्यवहार आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी जर बायकाला सांगितलं तर हे आपल्याला रिफंड करणार आहेत. यांचे घरचे रिलेशन आपले एवढे जाधव साहेबाचे आणि याच्यात धोका होण्याचा काही प्रश्नच नाही बरं का. आणि ते टेम्पररी आहे आणि त्यांनी सांगितले की बाबा हे 5-6 महिन्यात मी सगळा व्यवहार कंप्लीट करणार आहे, मी तुमच्या झिरो फाट्यावर येणारच नाही, तुम्हीच किराया घेणार, तुम्ही तुमचे म्हणजे हे करणार, शेती वाहणार, मी तिकडे 6 महिने जोपर्यंत आपलं आहे हे सगळं करायचं आपल्याला हे योजनेचं तोपर्यंत मी काय येणारच नाही. त्याच्यामुळे वाटलं हे काय कोणाला समजणार नाही ना, किराया आपला स्टॉप होणार नाही, शेती आपल्याला व्हायला मिळणार आहे, त्याच्यामुळे याच्यात नुकसान काय आपलं, अशा भावनेनं मी ते घरच्यांना नाही सांगितलं सर. हां, आता त्यांचं म्हणणं आहे की मी हे सर्व व्यवहार जे आमचं पारदर्शक झालेलं आहे, रजिस्ट्री झालेली आहे आणि हे सर्व म्हणजे खुल्या मोकळ्या मनानं झालेलं आहे की जे आमची जी जागा आहे जे काळेसाहेबांनी विकली आणि आमच्या पत्नीने ती खरेदी केली. तर मग हे ह्याच्यात जे व्यवहार झाला तेव्हा हे व्यवहाराच्या व्यतिरिक्त काय म्हणजे त्याच्यात आपले जे सदाशिव काळे जे तुमचं नाव तुम्ही घ्यायलेत आणि ते पप्पू गायकवाड हे कितपर्यंत आपल्याला म्हणजे याच्यात योग्य वाटतात आणि काय कसं काय प्रकरण यात झालेलं आहे. याच्यात योग्य म्हणजे त्या दोघंच मीडिएटर होते ना या सगळा व्यवहार करण्यामध्ये. म्हणजे साहेबाकडे घेऊन जाणं, त्यांचे काय प्रॉब्लेम आहे ते सांगणं आणि हे घेतल्यामुळे ते दोघांच आहेत. तर सदाशिवकडं माझे असल्यामुळं हा सदाशिव नंतर गायब झाला सर. रजिस्ट्री झाली की 2 दिवसांनी रजिस्ट्री झाली की त्याच दुसऱ्या दिवशी माझ्याकडे सेम डेला आला आणि मी थोडं दुःखीत होतो बसलेलं शेतात. तर मला काका काही चिंता करायची नाही, तुम्हाला काय करायचं बॉस आपल्याला धोका देऊ शकत नाहीत, कारण मीच सगळं व्यवहार केलेला आहे म्हणे त्यांचा, चतुर्सीमा वगैरे मीच सांगितल्यात, सगळे 7-12 मीच आणून दिल्यात, मीच सगळं केलं आणि ते माझ्या शब्दाच्या पुढे थोडंच जाणार आहेत. अलग लक्षात. म्हणजे त्यांनी काय केलं की सदाशिव हा यांचा खरा कार्यकर्ता आहे, यांच्या घरातला मेंबर आहे, म्हणून मला न जास्त भाव देता त्यांनी सदाशिवला जास्त भाव दिला. सदाशिवला आणि सगळ्या गोष्टी त्याच्याकडून करून घेतल्या आहे. 7-12 आणून घेणं, मग चतुर्सीमा काय त्याच्या, कारण चतुर्सीमा सांगणारा 7-12 आणून देणारा सगळं करणारा ही सदाशिवच होतात त्यांच्याकडे. आता याच्यात आपल्या अगोदरही असं म्हणण्यात येते की भाई जे डॉक्टर राहुल पाटील आमदार यांच्याकडूनही आपण काही पैसे घेतलेले आहेत आणि ती जमीन तुम्ही त्यांना म्हणजे घाण पद्धतीने किंवा कशा पद्धतीने दिलेली आहे, त्यामुळं याच्यामध्ये हे प्रकरण असं चिघळायले असं काही जणांचं म्हणणं आहे. याच्यात काय म्हणजे याच्यात राहुल पाटील साहेबाचा राजकीय काही संबंध नाही सर. त्या माणसानं स्वप्नील जेव्हा आमचा आजारी होता त्यावेळेला मला ते दवाखान्यामध्ये खर्च लागला, त्या निमित्तानं त्या खर्चापोटी आम्हाला काही जमीन त्यांच्याकडे गहाण ठेवावं लागली. अलग लक्षात. तर ते पैसे तर ते बिचारे आणखीन याला 1-2 वर्षे होतात, आणखीनही ते कधी आमच्या शेतामध्ये फिरकले नाहीत की मी तुमच्याकडे जमीन आहे इथलं पीक खाऊ नका किंवा काय नका. उलट त्या माणसाचे केवढे मोठे उपकार आहे सर आपल्यावर. यांनी तर रजिस्ट्री झाल्यानंतर 15 दिवसांनाच इंगा दाखवला आम्हाला सर.
हां, त्या माणसानं 2 वर्षे त्या माणसाला आम्ही जवळजवळ 1.5-2 वर्षे व्हायलेत. जे काही व्यवहार आहे आमचा ते मिटवून राहायचं. आम्ही थोडे बहुत पैसे राहिलेत आता त्याचे, ते पैसे देणार आणि आम्ही आमची जमीन सोडून घेणार. त्याच्यामुळे किंवा त्या लोकांना असं वाटत असेल की राहुल पाटलांना आम्हाला लावून दिलं याच्यात, किंवा त्यांचं आंतरिक जिल्ह्यात काय जमतं का नाही, याचा काहीच संबंध नाही सर याच्याशी. आम्ही त्या राजकारणाच्या याच्यात पडलेलोच नाही त्याच्यात. आणि तो व्यवहार वेगळा आहे, तो अगदी झालेला आहे. आणि त्या माणसानं कधी त्रासही दिला नाही. आणखीनही आम्ही ती जमीन जरी आम्ही त्यांना करून दिलेली असली तरी ते जमीन आमच्याच ताब्यात आहे. आणखीन आम्हीच वाहतो. पण ही जमीन त्यांनी 15 दिवसाच्या आत फेर लागला की बंडू जाधव साहेबांनी जाऊन तिथं आखाड्यावर बसून गावातले 4 लोक बसून मी अशी अशी जमीन घेतलेली आहे, इतक्या कोटीला घेतलेली आहे, तितक्या कोटी, हे 4 लोकांना सांगण्याची गरज काय सर? त्यांनी पुन्हा गावात गेले. आणखीन एक कार्यक्रम होता त्यांचा कुठंतरी नरसिंह मंदिरात, आणि तिथं सांगितलं की मी ही जमीन एवढ्या 4 कोटी रुपयाला घेतलेली आहे, ते पैसे त्यांनी जावायला दिलेत. असं केलं. यांना आमचा व्यवहार सांगण्याची गरज काय जाहीररित्या? म्हणजे त्यांना असं म्हणजे याच्या मागचा उद्देशच एक होता सर, की कमी पैशामध्ये जमीन घेऊन लोकांची सहानुभूती घ्यायची होती गावातल्या लोकांची. मी काय फुकट घेतली नाही तुमची जमीन म्हणून. आलं लक्षात? की म्हणजे लोकांचं गुडविल घ्यायचं गावातल्या यांचं. कारण गावातल्या लोकांचा संपर्क ठेवाच लागतो ना. ती जमीन गाव खर्ची असल्यामुळं, किंवा उद्या गावातल्या लोकांना यांची बदनामी करू नये ना, किंवा जाधव साहेबांना काळे साहेबाला लुटलं काय की म्हणून. अशा तऱ्हेनं त्यांनी गावात गुडविल मिळण्यासाठी गावात जाणं. बरं, कधी न गावात आलेले हे आतापर्यंत इतकेदा आले, पण ह्या कार्यक्रमामध्ये आमच्या पर्सनल इश्यू बोलण्याचा त्याचा संबंधच नाही काही. किंवा जावायला दिले आणि कोणाला दिले. बरं, जावायचं नाव नेहमी घ्यायले ते कशामुळे घ्यायले सर? कारण आता माझ्या मागं कोण आहे मुलगा गेला तर ह्या खटपटी करण्यासाठी, कोर्ट कचेऱ्या भानगडी हे ते काय म्हणून झालं हे झालं, त्याच्याशी मला कोण आहे दुसरा? आणि मग त्यांनी मदत केली म्हणजे त्यांनी पैसा नेला असं थोडंच आहे. पण पैसा नेला तर नेला, तुम्हाला सांगायलो की 45 लाखापैकी एक चेक त्याला दिला, दुसरा चेक त्याने रिफंड केला, 2 चेक जमा आहेत, आणि बाकी आमच्या सदस्यनं उचलून नेले माझ्यावरचे. मग याच्या व्यतिरिक्त जावायला कुठं देऊ पैसे मी? हे व्यवहार तर टोटल एवढाच आहे ना. ते जावायला 2 कोटी नेले म्हणाले. अरे तुम्ही 2 कोटी दिलेच नाही, ते देऊ कुठून मी? अच्छा. हां, म्हणजे अशी भावना आहे. जेव्हा आपण त्यांच्याकडून ते म्हणले की बस आपलं हे म्हणजे उधारीचं लेनदेन असं म्हणून दाखवलं त्यांनी की भाई हे मी काहीतरी प्रोजेक्टसाठी जागा घ्यायलो, त्याच्यासाठी ते चेक जे देत होते, ते चेक काढताना किंवा टाकताना आपण कोणाला ते घराचे सदस्य किंवा कधी आले नाही का, त्याला बघितलं नाही का त्याच्यामध्ये? त्याच्यात काय झालं सर, पहिला चेक दे त्यांनी त्यांच्या मिसेसच्या नावानं दिला, आणि त्यांचा जो माणूस आहे तर ते माझ्याकडे बँकेत आला, स्वतः मी काढून दिलं 7,49,000चा वापस दिला. तर मी त्यावेळेस त्यांना विचारलं, बा सर असं असं आहे काय, पप्पूच्या गावाकडमध्ये बसूनच त्यांनी फोन केला होता मला की बाबा असं मी माणूस पाठवायलो आणि ते चेक तुम्ही रिफंड करून द्या. तर मी नंतर त्याला विचारलं असं आहे, तर ते म्हणे आपल्याला ब्लॅकचं व्हाईट करण्यासाठी हे चेक इन कॅश करायचे. अलग लक्षात. तसा दुसरा चेक जेव्हा त्यांनी पाठविला सही करण्यासाठी, मीन टाईम म्हणजे माझी मुलगी आणि मिसेस वगैरे तिथून समोर जात असताना जाधव साहेब थांबले, तर ते यांनी पाहिलं मुलीनं यांनी. तर पुन्हा आमच्या मुलीनं विचारलं किंवा हे चेकची भानगड काय तुमची, हे काय करायला तुम्ही? तर त्यावेळेला आमच्या मुलीला त्यांनी उत्तर दिलं की हे चेक मी आता हे व्हाईट करून घ्यायलो, रजिस्ट्रीचे चेक, ब्लॅकचे असं म्हणून. तर अशा प्रकारे तो 7,49,000चा पुन्हा दुसरा चेक होता सर. दोनों मामलों में हमको ये बात बताना है कि एक तरफ सांसद जो कि लोकसभा के सांसद है, उसी के साथ साथ एक प्रोफेसर, दोनों भी एक ईमानदारी के पैतरे बताए जाते हैं. लेकिन अब यहाँ पर ये दोनों भी लोग वारकरी संप्रदाय से जुड़े हुए हैं. आप इसमें से वारकरी संप्रदाय से आप कब से जुड़े हुए हैं और आपका ये निष्ठा कहाँ तक है? कि जबकि हमारे सांसद संजय यादव इन्होंने ये बात बताई है कि मैं वारकरी हूँ और मैं ये इस तरीके की झूठे बातें नहीं करता हूँ, तो आप भी एक वारकरी है, तो वारकरी के हिसाब से आप क्या, कहाँ ये बात किस तरह की सही है, कहाँ तक झूठ हो रही है? हे व्यवहार तर झालेला सर, चक्न व्यवहार झालेला, याच्यात काही झुटत नाही त्याच्यामध्ये. ते म्हणतात मी वारकरी, मी तर काही त्यांना फसविल नाही. उलटं त्यांनीच मला जे 46-45 लाखाचे जे चेक दिलेत ते अशा पद्धतीनं ब्रेक करून दिलेत. मी बी एक वारकरी संप्रदायाचा माणूस आहे, मी खोटं कशाला बोलू सर? मी तर उलटा सिनियर आहे त्यांना, बरं का लक्षात. आणि पंढरपूरचा वारकरी, मी बी माळकरी, मला कुठलंही व्यसन नाही, दारूचं नाही किंवा कशाचं नाही, काही नाही. तर त्याच्यामुळे इथं खोटं बोलण्याचा काय संबंधच येत नाही ना सर. जे व्यवहार जे झाला आहे त्याला आम्ही कुठं नाही म्हणावे जाधव साहेबांना 45 लाखाचे चेक नाही टाकले म्हणून. इथं लबाड बोलण्याचा, आणि प्रोफेसर आहे ते दूध खुळे आहेत का हे जे म्हणाले त्याला, इथं प्रोफेसर दूध खुळ्याचा संबंध काय, तर रिलेशनचा संबंध आहे सर. त्याच्यामुळे जो शेवटचा म्हणजे दुसरा जे चेक आमच्या मुलीनं हे केला, त्यावेळी ते प्रत्यक्ष आमच्या मुलीला म्हणले तसं की बाबा मी हे टाकून पुन्हा कॅश करायलो, म्हणजे ह्याच्यामुळं. तर असं आहे ते. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाचा माणूस ते जरी असले आणि मी जरी असलो, कोणी कोणाला फसवायचा प्रयत्न नाही केला. याच्यामध्ये धोका झाला आहे सगळ्यात महत्त्वाचा, अलग लक्षात. की त्यांनी जे म्हणजे प्रोजेक्टसाठी म्हणून हे केलं सगळ्या गोष्टी ह्या, आणि नंतर त्यांनी ताब्यात घेतली जमीन, आणि ताब्यात घेऊन नंतर त्यांच्या नावानं ट्रान्सफर झाली की नंतर ते 16व्या दिवशी ते तिथं हजर झालेत. मग हे असं का केलं त्यांनी?
अलग अलग हे तर सत्य उघडच आहे ना की जे करार म्हणजे तिथं मी 5-6 महिने येणार नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या, तुम्ही तिथं मॅनेज राहा. आमच्या सदाशिवला म्हणले तेव्हा तुला आम्ही काही मदत करू बरं का, तुला जेवढं काय आमच्या याच्यानं मदत करता येते, एखादं टँक आपले ट्रक घेऊन देऊ, तुला व्यवसाय करायला हे करू, असं ते माझ्यापुढे चर्चा झाली त्याची सदाशिवची याची. आता सदाशिव काळे जो आहे तो आता सध्या गायब आहे. बरं तो गायब असताना आम्ही आमच्या मुली त्यांना म्हणलं की बाबा त्यालाही समोर आणा, तुम्ही त्याला काय नाही समोर आणत. अलग तर माझा काय त्याचा संबंध आहे म्हणे. त्याचा संबंध कसा आहे की त्यांनी त्याचा फायदा करून दिला ना, सदाशिवनं फायदा केला त्याच्यामुळे ते समोर कशाला आणतील, लक्षात आलं नाही. तो खरं तर त्यांचा मेन म्हणजे त्याच्यामुळे त्याला वाटतं की मला फायदा जे झाला ते मला सदाशिवमुळे झाला, कारण सदाशिव मी सत्याचं ऐकत होतो असं त्यांची समज आहे. लक्षात आलं ना सर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत आणि त्याला समोर का आणत नाहीत तुम्ही, अशी गोष्ट आमच्या मुलीने प्रश्न केला, सगळ्यांनी केला, तर ते म्हणे माझा काय संबंध आहे त्याचा. बरं जेव्हा हे गावात गेले सर आमच्या मंदिरामध्ये आणि तिथं गेल्यानंतर मी असं केलं, मी जमीन घेतली, मी इतके कोटी दिले तितके कोटी दिले असं म्हणले, तेव्हा त्याच्यातला एक सद्ग्रस्त उठून म्हणाला की ते सदाशिव तर म्हणे असं डान्सिंग पार्टीला पंख्यावर पैसे उधळायला आहे म्हणे, त्याचं काय म्हणे. तर ते म्हणे उधळीच असेल थोडे बहुत, काय सांगता येते म्हणे, असे त्यांची वाक्य आहेत जाधव साहेबाची. हां आता एकंदरच म्हणजे सांसद खासदार हे खासदारही चुकीचे नाही आणि तुम्ही चुकीचे नाही असं एक तात्पर्य म्हणजे समय ने सबको धोखे में लाया है ऐसा बताया जा रही है. लेकिन इसमें जो फैमिली जो परेशान हो रही है, जो एक पत्नी परेशान हो रही है, आपकी बहू परेशान हो रही है, 2 पोते हैं उसमें 2 आपकी लड़कियां हैं. अब इसका ये मामला कि आपने तो अपना बच्चा समझकर उनको ये किया और उन्होंने भी जो आपके साथ जो किया वो, लेकिन आज ये पूरी फैमिली डिस्टर्ब हो चुकी है. इसकी वजह से शहर और शहर के साथ ज़िले के साथ पूरा लोकसभा आज परेशान है. सर ये एक मामूली बात नहीं है, ये बहुत बड़ी मामला है. तो इसके अंदर आप जिस तरह की आपके फैमिली ने आप पे केस किया हुआ है, इसके बारे में आप क्या कहेंगे कि भाई काले साहब को सामने लाया जाए और काले साहब से बात की जाए कि वो उन्होंने किस तरह से दिया, क्या दिया, ये आपने तो आप बताया है, लेकिन अब जो फैमिली के साथ जो डिस्टर्ब हो रहा है उसका मामला क्या रहेगा. नाही फॅमिली के साथ जो आहे सर अभी तो कैसा है ही जी जमीन आहे आमची ही जी बापदादाची आहे, अलग लक्षात. हे तर आता कसं असते शेवटी गद्दारीला काय औषध नसते, धोक्याला काही पर्याय नसतो. माणसानं जेव्हा नियत फिरते त्या नियतीला काय औषध नसते, लक्षात आलं की नाही. आता ते फॅमिलीला तर मी विश्वासात नाही घेतलं, ही तर माझी फार मोठी चूक आहे, त्याच्याबद्दल तर मी मान्य करायला तयार आहे. पण आता त्या चुकीतून कसं सारायचं, याला मार्ग काय काढायचा. त्याच्यामुळं की ही एक पारंपरिक आलेली जमीन आहे आणि पारंपरिक आलेल्या जमिनीत बापदादाच्या जमिनीत मुलींचा आणि नातवांचा हिस्सा असतो, म्हणून त्यांनी माझ्यावर केस टाकली. व शेवटच्या पर्यायाला जर येणं नाही दिली आपल्याला, आम्ही तर स्वर दारं ठोठावणारच आहेत. शेवटी मातोश्रीवर जाऊ, कुठं जायचं तिथं जाऊ, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढणार आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. शेवटी त्यांची नियत आहे सर, अलग लक्षात. ते देऊ केलं, ते म्हणले बाबा मी काय लेकरांचा तुमचा तळतळाट घेणार नाही. त्यांच्या शिवसेनेच्या ऑफिसमध्ये शिवाजी कॉलेजच्या तिला सांगितलं की मी तुमची जमीन परत करणार आहे, मी कशाला तुमचा तळतळाट घेऊ, मी बी काही संप्रदायाचा आहे. तर त्यांनी जर भावना वापस करण्याची झाली तर खूपच चांगले, आम्ही सांगू बाबा पांडुरंग पावला त्यांना, अलग लक्षात. आणि आमच्यावरही त्याची दृष्टी शेवटी बघायला तू वरून की खरं कोण आहे याच्यातून काय आणि कोणाची नियत फिरली, त्याला तर माहिती ना सर्वरच्याला शेवटी की याच्यात काय खरं आणि काय खोटं नाही ते. त्याच्यामुळं ह्याची कुटुंबानं केली तर आता त्याला वाटलं बाबा याच्यातून जरी समजा लास्ट स्टेज लाईन नाही वापस केली तर आमचा हिस्सा आम्ही का सोडू, अशा पद्धतीनं त्यांनी केस केलेले माझ्यावर की नियमानं तरी आपल्याला काय का होणं शेवटी भागते की लंगोटी सही तेवढी तरी वापस मिळावं आपल्याला, म्हणून त्यांनी ते माझ्यावर केस टाकले. आणि ते नियमानं आहे सर त्यांची, कारण बापदादाची प्रॉपर्टी असल्यामुळे मुलींना आणि नातवांना हक्कच आहे त्याच्यात. आता कुछ हमारे जनता का ये कहना है कि जो आपने ज़मीन उनको दी हुई है, हो सकता है ऐसा अगर से कंप्रोमाइज़ में समझो कि आधी ज़मीन मिल जाए तो उसमें राज़ी रहेंगे क्या आप. नाही आधी कशी राहू सर, आणि ह्या मुली कशा तयार होत्याल माझ्या. तर मी आता हे म्हणजे कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रश्नच येत नाही सर. ही जमीन तर सगळी माझीच आहे आणि ज्या बेसवर ज्या आधारावर दिली आहे त्यांनी वापस करण्याच्या त्याच्यावर दिलेली, त्याच्यामुळे कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि जाधव साहेबांना कसं आहे किंवा ही इतकी फॅमिली रिलेशन आहे, यांचे संबंध आहेत, ते वारकरी संप्रदायाचे आहेत, आम्ही वारकरी संप्रदायाचे आहेत आणि सगळ्या गोष्टी. तर मला त्याला नम्र हात जोडून एवढीच विनंती करायची की बाबा आमची जमीन आम्हाला तुम्ही परत करा, याच्यातच तुमचं मोठेपण आहे. आणि याच्यात नसेल केलं तर शेवटी विटेवर उभा आहे ते डोळे झाकून बघायला आहे. याच्यात जर नसेल तर शेवटी काय असते, शेवटी नियतीचा खेळ खेळल्यानंतर होत्याचं नव्हतं व्हायला काही वेळ लागत नसते साहेब, एवढं माझं म्हणणं आहे त्यांना. तर त्याच्यामुळे मी त्यांना हात जोडून विनंती करतो की बाबा आमची जे घेतलेली जमीन आहे तुम्ही ही परत करा, अशी तुम्हाला नम्र विनंती. आता काळे साहेबांना समोर का आणत नाहीत असा प्रश्न खासदार साहेबांनी ठेवलेला आहे की त्यांना त्यांच्या परिवाराने कुठंतरी म्हणजे लपून ठेवलेलं आहे. आपलं लपण्याचं कारण काय आणि काय सर याच्यामध्ये लपण्याचा तर काही प्रश्नच नाही.
लपून मी कशाला बसू? मी काय गुन्हेगार आहे का? लपून बसण्याचा म्हणजे मला माझ्या फॅमिलीला यायला ते मला भीती वाटायली की जसा सदाशिव गायब झाला हे व्यवहार करून, तसं उद्या हे तुम्हाला गायब करतील. यांच्याजवळ सत्ता आहे, पैसा आहे, अलग लक्षात, आणि फोर्स आहे मागं. हे काही करू शकतील तुम्हाला उद्या आणि काही लिहू शकतील. जसं हे जग जाहीररित्या लोकांना सांगेल की 4 कोटी आणि 10 कोटी, उद्या तुम्हाला ब्लॅकमेल करून हे काही बॉन्डवर मागं लिहून घेऊ शकतील आणि इतकेच मला मिळाले तितकेच मिळाले. त्याच्यामुळे आमची फॅमिली म्हणली बाबा तुम्ही इथं राहण्यात तुम्ही सुरक्षित नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीकडे आणि राहा. आणि मी काय भ्यायला काय चोर आहे का सर की बाबा का समोर नाही आणत आणि काय नाही आणत? तुमचा आमचा व्यवहार झाला ते तुम्ही सांगायला पारदर्शक आहे. आम्ही कुठं नाही म्हणत त्याचा तेवढा नाही झाला म्हणून. मग समोर येण्याचा मग ह्या दडपणाखाली आमच्या फॅमिलीनं मला इकडे मुलीकडे पाठवलं. पण मी मुलीकडे नाही, मी माझं फिरत राहिलो, तीर्थयात्रा करीत राहिलो की माझ्या मनात त्यांची एक संशय आहे बाबा की यांना उद्या हे दडपणाखाली आणून उद्या काही लिहून घेऊ शकते. जसे ते लोकांना सांगायले 4 कोटी नेले आणि 5 कोटी नेले म्हणून. जर मागच्या डेटमध्ये जर त्याने लिहून घेतलं तर तुम्ही काय करताल? मग तर आम्ही इकूनही वाहवलो आणि तिकूनही वाहवलो, असं फॅमिलींचं म्हणणं आहे आमचं. म्हणून तुम्ही निवांत राहा, मला भ्यायचं काही कारण नाही. कारण माझं 68 वर्ष आहे सर, मी मरणाला भेटणारा माणूस नाही, अलग लक्षात. शेवटी समजा जरी झालं तर शेवटी माणूस एकमेकाचा मर्डर करते. मर्डर किंवा खुनाला भिणारा मी माणूस नाही. लपून बसायला मी काही चोर नाही किंवा त्याचे पैसे मी चोरून आणलेत किंवा त्याच्यासंग काही चोरीचा व्यवहार केला आहे. ते म्हणतात व्यवहार उघडकीस झाला आहे, मी म्हणायला उघडकीस झाला, त्याच्यात कुठं नाही म्हणायला. पण हे धोक्यानं झाला हेच माझं म्हणणं आहे. अरे साहब, उन्होंने एक सवाल किया हुआ है, अरे प्रश्न रखा हुआ है कि भाई जो विधायक है बाबा जानी दुरानी, इन्होंने ये बात कही हुई है कि भाई पहले ठीक है उनका जो खासदार बदला, जिला बदले, इस तरह का प्रश्न उन्होंने पहले होर्डिंग लगाए थे, जो भी जाहिरात दिए थे उस सब मामले से होते हुए वो राजकीय मामला था. लेकिन इसमें उनका कहना है कि उनके वैयक्तिक मामले में जो तो बाबा जानी क्यों ऐसा घुस रहे हैं हर चीज में, उनके विरोध में क्यों जा रहे हैं? क्या आप उनके पास गए थे या फिर वो आपको वैयक्तिक बुला कर दिए उन्होंने? त्याच्यामध्ये कसं आहे सर, जाधव साहेब हे माननीय बाबाजानी आमदार साहेबाच्या यात राजकारणाचा विषय विनाकारण आणले. वास्तविक हा राजकारणाचा विषय नाही. आमच्यावर जे अन्याय व्हायला आहे ते या दृष्टीनं त्यांच्या मतदारसंघामध्ये माझी सासरवाडी आहे आणि त्या सासरवाडीच्या निमित्तानं असं वाटलं की बाबा आपल्याला काही यांच्यामार्फत आमदार साहेबांची मदत होऊ शकते का, म्हणून मी त्या सासरवाडीची काही माणसं त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि सांगितलं की सर आमच्यावर असा अन्याय झालेला आहे. तर त्यांनी पहिल्या वेळेस आम्हाला काहीच बोलले नाही. त्यांनी म्हणले बाबा तुम्ही खरंच अन्याय झाला काय, मला डॉक्युमेंट द्या तुमच्या. त्यांनी सगळे आमचे डॉक्युमेंट बोलवले, सगळं केलं आणि डॉक्युमेंट पाहिल्यानंतर त्यांना रिअली वाटलं की बाबा याच्यावर खरंच अन्याय झाला आहे आणि त्यांनी नंतर पुन्हा उघडपणे आम्हाला मदत करायला सुरुवात केली. याचा राजकारणाचा भाग आला कुठं? आता ते त्याला राजकीय स्वरूप द्यायचे काही मागचे हेवे दावे असतील तर ते याच्यात आणून त्याचा बदला घेणार असतील तर आता सत्ती गोष्ट वेगळी. पण आम्हाला जे दुराणी साहेबांना मदत केली ते अतिशय प्रामाणिक केली. खरंच अन्याय कुठं व्हायला आहे माणसावर हे जर पाहिलं तर त्यांचं खरंच कौतुक करावं लागलं आम्हाला. म्हणजे आम्ही तर त्यांचे एवढे उपकार मानतो की बाबा आमची बाहेरची चामडी जरी करून त्याचे बोट घातले तरी आमचे याचे उपकार भेटणार नाही. कारण अन्यायाला दाद पडणारा माणूस आम्हाला एकच दिसला आहे की ज्यानं आम्हाला खरं आमच्या अन्यायाला दाद पडली. याच्यामध्ये राजकारण काहीच नाही साहेब. ते स्वतः आमच्याकडे आले नाहीत, आम्ही त्यांच्याकडे गेलो, 2-3 वेळेस गेलो. त्यांनी पहिल्या वेळेस गेलं तरी आम्हाला आमच्या म्हणण्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्याला वाटलं की बाबा हे याच्यामध्ये राजकीय विषय असू शकतो काय असतो. जेव्हा त्यांनी आमचे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय केले, सगळे आमच्या पूर्ण फॅमिलीचे इंटरव्ह्यू घेतले, त्यांनी सगळ्यांची चर्चा केली. चर्चा घेतल्यानंतर 3ऱ्या वेळेस त्यांनी मग निर्णय घेतला तेव्हा याच्यावर खरंच अन्याय झाला आणि याला मदत करायला पाहिजे आणि त्यांनी प्रामाणिकपणे मदत केली. याच्यात राजकारणाचा विषय काही नाही. आता ते जर त्याला राजकारणाचं स्वरूप देत असतील तर ते वेगळी गोष्ट आहे. ये थे हमारे राम प्रसाद जी काळे, जिन्होंने आप हमारे जो दर्शक जो हमारे सामने जो कमेंट्स दे रहे थे कि राम प्रसाद जी काळे को आपके सामने लाया जाए. अब ये हमने सविस्तर जो उनसे मालूमात रखी हुई है. अब यहाँ से ये सवाल उठता है कि अब इस मामले का चेंडू जो गुलदस्ता है अब किस तरह जाएगा, किस यहाँ का यहीं सुलझेगा या फिर आगे मातोश्री तक जाएगा. इस मामले को देखने के लिए हमारे साथ जुड़े रहिए. हमारे चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट्स कीजिए, सब्सक्राइब करना ना भूलें. और हम आपसे गुजारिश कर रहे हैं कि इस काळे साहब के जो आपने बात सुनी है उस पर कमेंट ज़रूर भेजें.